नमस्कार मित्रांनो, मी वैभव मेश्राम. स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2018 या परीक्षेचे आपण आज प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, पर्याय क्रमांक 2 लेफ्टनंट गव्हर्नर, पर्याय क्रमांक 3 चीफ कमिशनर, पर्याय क्रमांक 4 परराष्ट्र मंत्री. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. प्रश्न क्रमांक 2 जोड्या जुळवा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच दीनबंधू मित्र दिनदर्पण नाटक. त्यानंतर बाबा रामचंद्र अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल बारडोली सत्याग्रह, त्यानंतर सेनापती बापट मुळशी सत्याग्रह. प्रश्न क्रमांक 3 इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? विधान अ संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता. विधान ब हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता. विधान क फिरोजशाह मेहता व के टी तेलंग यांनी संस्था चालवली. विधान ड सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. पर्याय उत्तरे 1 अ आणि ब विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 अ ब आणि क विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 ब क आणि क विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 ब आणि ड विधाने बरोबर आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ब आणि ड विधाने बरोबर आहेत. म्हणजेच हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. प्रश्न क्रमांक 4 काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? पर्याय क्रमांक 1 मुंबई 1889, पर्याय क्रमांक 2 अलाहाबाद 1888, पर्याय क्रमांक 3 मद्रास 1887, पर्याय क्रमांक 4 कलकत्ता 1886. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अलाहाबाद 1888. प्रश्न क्रमांक 5 सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? विधान अ खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग. विधान ब महात्मा गांधीजींनी केसर ई हिंद पदी सरकारला परत केली. विधान क धारसाना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले. विधान ड स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी. पर्याय उत्तरे पर्याय क्रमांक 1 अ आणि क विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 ब क आणि ड विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 अ क आणि ड विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 ब आणि ड विधाने बरोबर आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ क आणि ड विधाने बरोबर आहेत. म्हणजेच खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग होता, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर धारसाना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले, हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर ड नंबरचं विधान आहे स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी होती, हे पण विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 मराठवाड्यातील पाथरी गावचे देवीदास कांबळे हे रिकामी जागाचे पुढारी होते. पर्याय क्रमांक 1 महार समाज, पर्याय क्रमांक 2 मातंग समाज, पर्याय क्रमांक 3 माथडी समाज, पर्याय क्रमांक 4 माळकरी समाज. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मातंग समाज. मराठवाड्यातील पाथरी गावचे देवीदास कांबळे हे मातंग समाजाचे पुढारी होते. प्रश्न क्रमांक 7 खाकसार म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय क्रमांक 1 मुसलमानांची लढाऊ संघटना, पर्याय क्रमांक 2 हिंदूंची लढाऊ संघटना, पर्याय क्रमांक 3 शिखांची लढाऊ संघटना, पर्याय क्रमांक 4 गुरख्यांची लढाऊ संघटना. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुसलमानांची लढाऊ संघटना. खाकसार म्हणजे मुसलमानांची लढाऊ संघटना होय. प्रश्न क्रमांक 8 विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तीपैकी कोण होते? पर्याय क्रमांक 1 मदनलाल बागडी, विनायक दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी, पर्याय क्रमांक 2 सुखदेव आणि श्यामनारायण काश्मीरी, पर्याय क्रमांक 3 राजगुरू सुखदेव श्यामनारायण काश्मीरी, पर्याय क्रमांक 4 राजगुरू आणि विनायक दांडेकर. याचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 1 मदनलाल बागडी, विनायक दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी. प्रश्न क्रमांक 9 मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे रिकामी जागा येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. पर्याय क्रमांक 1 मराठवाडा, पर्याय क्रमांक 2 कोकण, पर्याय क्रमांक 3 विदर्भ, पर्याय क्रमांक 4 खानदेश. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विदर्भ. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे विदर्भ येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. प्रश्न क्रमांक 10 डलहौसीचे साम्राज्यादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर हे 1857च्या उठावाची रिकामी जागा कारणे होती. पर्याय क्रमांक 1 सामाजिक, पर्याय क्रमांक 2 राजकीय, पर्याय क्रमांक 3 आर्थिक, पर्याय क्रमांक 4 लष्करी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजकीय. डलहौसीचे साम्राज्यादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857च्या उठावाची राजकीय कारणे होती. प्रश्न क्रमांक 11 सन 1925 मध्ये खाडिलकरांनी नवकाळ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर विषय कोणते होते? पर्याय क्रमांक विधान अ व्यापार, विधान ब शिक्षण, विधान क बाजारभाव, विधान ड चित्रपट. पर्याय उत्तरे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब, पर्याय क्रमांक 2 ब आणि क, पर्याय क्रमांक 3 क आणि ड, पर्याय क्रमांक 4 अ आणि क. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि क. म्हणजेच व्यापार हे बरोबर आहे आणि त्यानंतर बाजारभाव हे पण बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 गांधीजींच्या वर्धा शिक्षण योजनेत पुढीलपैकी कोणत्या लघुउद्योगांचा समावेश नव्हता? पर्याय क्रमांक विधान अ शेती, विधान ब चांभारकाम, विधान क कुंभारकाम, विधान ड लाकूडकाम. पर्याय उत्तरे 1 अ ब आणि क, 2 ब क आणि ड, 3 अ क आणि ड, 4 फक्त अ आणि ब. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ब. म्हणजे अ म्हणजे शेती आणि त्यानंतर ब चांभारकाम. प्रश्न क्रमांक 13 जोड्या जुळवा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच रास्तोगोफ्तार दादाभाई नौरोजी, त्यानंतर ज्ञानसिंधू तात्या छत्रे, त्यानंतर ज्ञानप्रकाश म्हणजेच कृष्णाजी त्र्यंबक रानडे आणि त्यानंतर नेटिव्ह ओपिनियन हे विश्वनाथ नारायण मंडलिक. प्रश्न क्रमांक 14 पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? पर्याय क्रमांक 1 कृष्णराव भालेकर, पर्याय क्रमांक 2 दिनकरराव जवळकर, पर्याय क्रमांक 3 तात्यासाहेब करंदीकर, पर्याय क्रमांक 4 श्रीपतराव शिंदे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तात्यासाहेब करंदीकर. पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात तात्यासाहेब करंदीकर हे सहभागी झाले होते. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबई येथे स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 जी.डी. आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 एम.एस. जोशी, पर्याय क्रमांक 3 एम.एन. जोशी, पर्याय क्रमांक 4 दत्ता सामंत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जी.डी. आंबेडकर. राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना जी.डी. आंबेडकर यांनी केली.